खूप आनंद होतोय की मी मंथन फॉर युवा या कार्यक्रमासाठी BNIT मध्ये आली आहे आणि जसं आपण पाहिलं एक सुंदर असा प्रतिसाद सगळ्या मुलांनी इथे पार्टिसिपेट करून दिलेला आहे। त्याच्यात हॅकेथॉन आहे, त्याच्यात वेगवेगळे आयडियाथॉन सारखे एक्झिबिशन्स आहेत, स्टार्टअप एक्झिबिशन आहे आणि पेटंट एक्झिबिशन आहे। तर यात या मुलांची जी क्रिएटिव्हिटी आहे, त्यांचं नॉलेज आहे, त्यांची आयडियाज आहे, समज आहे, ते याद्वारे ते लोकांपुढे आणतात आणि खूप असे लोक उपयोगी पण त्यांनी असे प्रोजेक्ट पुढे आणले जे जर नीट क्रिस्टलाइज करून इम्प्लिमेंट केले तर आपल्याला सुद्धा ॲज अ सोसायटी फायदा होऊ शकतो। तर खूप छान असं हे पूर्ण एक्झिबिशन अरेंज केलं गेलेलं आहे। वंदे मातरम सध्याला राजकीय टीका पाहायला मिळते। काँग्रेसचं वंदे मातरम झालं त्यावर भाजपकडून टीका केली आहे। पहा, हे वंदे मातरम जे गान आहे ते राष्ट्रगीताबरोबर आपण म्हणायचं असं पार्लमेंटमध्ये ऍक्ट म्हणून पास झालेलं आहे। पार्लमेंट आपल्या कॉन्स्टिट्यूशन मुळे आहे आणि जर आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा आदर नाही करत तर ज्यानेही नाही केलेला त्याच्या अगेन्स्ट कारवाई व्हायला पाहिजे। मला गडचिरोलीमध्ये 3 मुलींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला होता। मला असं वाटतं की असे काही जे अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट्स होतात त्यांचा पाठलाग करून आपण त्याची कारणं माहीत करून आपल्याला त्याचा जे कारण आहे ते स्टडी करून आपल्याला हे पाहायला पाहिजे की असे इन्सिडेंट्स परत नको व्हायला। ते पावसाने बळी पडतो स्त्रियांचा किंवा लोकांचा किंवा जे स्त्रियांवर अत्याचार होत आहेत असे त्या कारणांनी कशा कारणांनी होत आहेत आणि त्यांच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायला पाहिजे। आल्यानंतर तुम्ही हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटतं जेएनसीवरती नाही, पहा, मी आधी सुद्धा हे बोललेली आहे की जंतर मंतर मध्ये जी सुरुवात झाली दॅट वॉज फॉर द नीट एक्झामिनेशन पेपर लीक। ती सुरुवात राईट होती, ती करेक्ट डिरेक्शन मध्ये जात होती, पण त्याच्यात मग अँटी सोशल एलिमेंट्स आणि वेगवेगळे अननेसेसरी एलिमेंट्स जॉईन झाले आणि त्यांनी केऑस क्रिएट केला। तर हे असं झाल्यावर ते डायरेक्शनलेस होऊन गेलं आंदोलन आणि आंदोलनच त्यांनी केलं असतं आणि त्यात पूर्णपणे तोच टॉपिक उचलला असता तर मला वाटतं ते रेलिव्हेंट होतं आणि त्या आधीपासूनच गव्हर्नमेंटनी स्टेप्स घेतलेले आहेत त्याच बाबतीत, नीटच्या बाबतीत आणि आतापर्यंत स्टेप्स त्यांचे चालू आहेत। किस प्रकार का भविष्य देख रहे हैं अभी आप? देखिए, हमारे देश का जो विकसित भारत 2047 का 2047 का एक मिशन है, चाहे मेक इन इंडिया एंड प्रोवाइड टू द वर्ल्ड मिशन है, ये पूरा तभी हो सकता है जब हमारा जेन जी आज बहुत स्ट्रेंथ से खड़ा हो सके और उसको जो चाहिए फैसिलिटीज वो फैसिलिटीज फैसिलिटेट हो सके। और ये हम लोग कर रहे हैं, चाहे नागपुर जैसे शहर में हो, चाहे मुंबई जैसे मेट्रो में। हम एजुकेशन देख रहे हैं, इंफ्रा देख रहे हैं, बहुत सारी फैसिलिटीज टू कॉम्प्लीमेंट देम चालू है। न्यू एजुकेशन पॉलिसी है, इम्प्रूवमेंट्स तो हरदम ही लगती है, बट आई एम श्योर कि वी आर ऑन लाइन टू हेल्प द यूथ टू ग्रो टू देयर बेस्ट ऑफ एबिलिटीज। मुख्यमंत्री जी ने आप डीआर निकाला बहनों के लिए 28 तारीख से लागू होगा। राखी से एक दिन पहले धर्म स्वतंत्रता कानून जो 28 तारीख से लागू किया जा रहा है, इस कानून को आप किस तरीके से देख रही हैं? स्त्री सशक्तिकरण ये क्या होता है? ये होता है उसका एक हक जिससे वो जो उससे करना हो जीवन में उस तरीके से कर पाए, राइट टू टेक हर ओन डिसीजंस। तो ये जो कानून है वो हेल्प करेगा एक स्त्री को अपने डिसीजंस लेने में, चाहे वो अनमैरिड हो चाहे मैरिड हो। डिसीजंस उसके रहेंगे, उसके दिमाग से, उसकी सोच से वो अपनी जिंदगी व्यतीत कर सकते हैं। लेकर कहा जा रहा है कांग्रेस अड़ी हुई है कि वो 2 स्टेंजा ही उनको बोलना है। सरकारी कार्यक्रमों में उनके मुख्यमंत्री पूरा 6 स्टेंजा करेंगे, लेकिन कांग्रेस के कार्यक्रमों में 2 स्टेंजा ही गाया जाएगा, ऐसा उनका कहना है। देखिए, कांग्रेस अपनी नई कॉन्स्टिट्यूशन हरदम ही बनाना चाहती है और उसी का ये एक उदाहरण है कि जो बिल
पारित हुआ है पार्लियामेंट में, तो उसके खिलाफ जाके उनको एक कुछ नया बनाना है। तो अगर उन्हें ऐसा करना है तो आई थिंक सो इट विल बी ऑब्जेक्टेड ऑन, हमारे लोग ही ऑब्जेक्ट करेंगे, देन दे विल हैव टू फेस इट। काँग्रेसचे जे प्रभारी आहे रवींद्र केजरीवाल, त्यांनी केक जे आहे ते त्यावर तिरंगा लावून कापलेला आहे, त्यामुळे त्यांनी कुठे त्याची माफी मागावी, अपमान केला त्यांनी याची मागणी होती. केक कापला त्यांनी. तिरंग्याचा केक कापलाय. काँग्रेसचे प्रभारी रमेश चंद्र तिरंग्याचा तसं मी आजपर्यंत पाहिला नाही केक कापताना, पण आय एम नॉट लिगली अवेअर की लिगली त्याच्यात काय आहे, ते ऍक्ट मध्ये काय, आपण तिरंगा घालू नाही शकत, कापू नाही शकत, ते काय आहे ते आपण चेक करून तसं त्याच्यावर रिॲक्ट करायला. दिव्यांनी देशमुखला अर्जुन पुरस्कार याचा प्राप्त झालेला आहे. हिंदीवाले पंतप्रधान आणि नागपूरचा अर्जुन रोशन आहे. दिव्यांनी देशमुखला अर्जुन पुरस्कार प्राप्त हो, शुभेच्छा यांना. खूपच आय फील व्हेरी प्राऊड. और देवयानीच्या मागे मला वाटतं सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे तिच्या पुढच्या वाटचालीसाठी, आणि आता वी शुड सेलिब्रेट वुमेन पावर ऑन द टॉप. वही पूना में 11 साल के बच्चे की एक्सीडेंट में मौत हो गई है, रोड के गड्ढे के कारण उसमें वो एक्सीडेंट में मर गया. क्या कहेंगे इस पर? रोडों पे रास्तों पे गड्ढे हैं, उसके कारण माई हार्टफेल्ट कंडोलेंसेस. मुझे बहुत खेद है कि ऐसी घटना घटी, एंड आई फील दैट द कॉरपोरेशन शुड टेक नोट ऑफ दिस एंड बी मोर विजिलेंट कि ये ऐसे जो गड्ढे हैं जो बनते हैं, बहुत ज़्यादा बारिश होती है तब, पर उस पर भी उपाय सोचे और तुरंत एक्शन लिया करें. मॅडम, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि देवेंद्रजी केंद्रात जाणार अशी चर्चा पुन्हा एकदा रंगायला लागली. तुम्हाला काय वाटतं, देवेंद्रजी जायला पाहिजे? क्या आपको लगता है जाना चाहिए? देवेंद्रजी नागपूरचे, देवेंद्रजी महाराष्ट्राचे सेवक आहेत आणि त्यांना इथे आपली सेवा करू द्या. त्यांना का पाठवताय? करू द्या सेवा. मैम, देवेंद्र जी जब भी दिल्ली जाते चर्चाएं शुरू हो जाती हैं कि कहीं बड़ी जवाबदारी तो उन्हें नहीं लग रही, कभी चर्चा हुई है देवेंद्र जी? ये सबसे बड़ी जवाबदारी है महाराष्ट्र की, इससे बड़ी क्या होगी? ये सबसे बड़ी जवाबदारी है. आज में हमने रहना चाहिए, और महाराष्ट्र इज द मोस्ट यील्डिंग स्टेट फॉर द कंट्री, और इधर जवाबदार इंसान देवेंद्र जी है. इसकी मुझे खुशी है और मुझे लगता है यहाँ उन्होंने कार्यरत रहना चाहिए. थैंक यू. जेनजी और यूथ के बीच में आज यहाँ पे पहुंची है, क्या इन लोगों के में क्या देख रहे हैं, किस प्रकार का भविष्य देख रहे हैं अभी आप? देखिए, हमारे देश का जो विकसित भारत 2047 का 2047 का एक मिशन है, चाहे मेक इन इंडिया एंड प्रोवाइड टू द वर्ल्ड मिशन है, ये पूरा तभी हो सकता है जब हमारा जेन जी आज बहुत स्ट्रेंथ से खड़ा हो सके और उसको जो चाहिए फैसिलिटीज, वो फैसिलिटीज फैसिलिटेट हो सके. और ये हम लोग कर रहे हैं, चाहे नागपुर जैसे शहर में हो, चाहे मुंबई जैसे मेट्रो में. हम एजुकेशन देख रहे हैं, इंफ्रा देख रहे हैं, बहुत सारी फैसिलिटीज टू कॉम्प्लीमेंट देम चालू है. न्यू एजुकेशन पॉलिसी है. इम्प्रूवमेंट्स तो हरदम ही लगती है, बट आई एम श्योर कि वी आर ऑन लाइन टू हेल्प द यूथ टू ग्रो टू देयर बेस्ट ऑफ एबिलिटीज. मुख्यमंत्री जी ने आज TR निकाला बहनों के लिए 28 तारीख के से लागू होगा. राखी से एक दिन पहले धर्म स्वतंत्रता कानून जो 28 तारीख से लागू किया जा रहा है, इस कानून को आप किस तरीके से देख रही हैं? अब स्त्री सशक्तिकरण ये क्या होता है? ये होता है उसका एक हक, जिससे वो जो उससे करना हो जीवन में उस तरीके से कर पाए. राइट टू टेक हर ओन डिसीजंस. तो ये जो कानून है वो हेल्प करेगा एक स्त्री को अपने डिसीजंस लेने में, चाहे वो अनमैरिड हो चाहे मैरिड हो. डिसीजंस उसके रहेंगे, उसके दिमाग से, उसकी सोच से वो अपनी जिंदगी व्यतीत कर सकते. वंदे मातरम को लेकर कहा जा रहा है, कांग्रेस अड़ी हुई है कि जो 2 स्टेंजा ही उनको बोलना है. सरकारी कार्यक्रमों में उनके मुख्यमंत्री पूरा 6 स्टेंजा करेंगे, लेकिन कांग्रेस के कार्यक्रमों में 2 स्टेंजा ही गाया जाएगा, ऐसा उनका कहना है. देखिए, कांग्रेस अपनी नई कॉन्स्टिट्यूशन हरदम ही बनाना चाहती है, और उसी का ये एक उदाहरण है कि जो बिल पारित हुआ है पार्लियामेंट में, उसके खिलाफ जाके उनको एक कुछ नया बनाना है. तो अगर उन्हें ऐसा करना है तो आई थिंक सो इट विल बी ऑब्जेक्टेड ऑन, हमारे लोग ही ऑब्जेक्ट करेंगे, देन दे विल हैव टू फेस इट. काँग्रेसचे जे प्रभारी आहे रवींद्र केजरीवाल, त्यांनी केक जे आहे ते त्यावर तिरंगा लावून कापलेला आहे, त्यामुळे त्यांनी कुठे त्याची माफी मागावी, अपमान केला त्यांनी याची मागणी होती. केक कापलाय. तिरंग्याचा केक कापलाय. काँग्रेसचे प्रभारी रमेश चंद्र
तिरंग्याचा तसं मी आजपर्यंत पाहिला नाहीये केक कापताना, पण आय एम नॉट लिगली अवेअर की लिगली त्याच्यात काय आहे, ते ऍक्ट मध्ये काय, आपण तिरंगा घालू नाही शकत, कापू नाही शकत, ते काय आहे ते आपण चेक करून तसं त्याच्यावर रिॲक्ट करायला. दिव्यांनी देशमुखीला अर्जुन पुरस्कार याने प्राप्त झालेला आहे. तुमची मॅडम स्पर्धा होती आणि नागपूरच्या नावाने नोंदणी आहे. दिव्यांनी देशमुखीला अर्जुन पुरस्कार प्राप्त हो, झाला. शुभेच्छा घ्या. खूपच आय फील व्हेरी प्राऊड. और देवयानीच्या मागे मला वाटतं सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे तिच्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि आता वी शुड सेलिब्रेट वुमेन पॉवर ऑन द टॉप. वही गुना में 11 साल के बच्चे की एक्सीडेंट में मौत हो गई है, रोड के गड्ढे के कारण उसमें वो एक्सीडेंट में मर गया। क्या कहेंगे इस पर? रोडों पे रास्तों पे गड्ढे हैं, उसके बारे में माय हार्टफेल्ट कंडोलेंसेस. मुझे बहुत खेद है कि ऐसी घटना घटी, एंड आई फील दैट द कॉर्पोरेशन शुड टेक नोट ऑफ दिस एंड बी मोर विजिलेंट कि ये ऐसे जो गड्ढे हैं जो बनते हैं, बहुत ज़्यादा बारिश होती है तब, पर उस पर भी उपाय सोचे और तुरंत एक्शन लिया करें. मॅडम, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि देवेंद्रजी केंद्रात जाणार अशी चर्चा पुन्हा एकदा रंगायला लागली. तुम्हाला काय वाटतं, देवेंद्रजी जायला पाहिजे? क्या आपको लगता है जाना चाहिए? देवेंद्रजी नागपूरचे, देवेंद्रजी महाराष्ट्राचे सेवक आहेत आणि त्यांना इथे आपली सेवा करू द्या. त्यांना का पाठवताय, करू द्या सेवा. देवेंद्र जी जब भी दिल्ली जाते चर्चाएं शुरू हो जाती हैं कि कहीं बड़ी जवाबदारी तो उन्हें नहीं लग रही, कभी चर्चा हुई है देवेंद्र जी से? ये सबसे बड़ी जवाबदारी है महाराष्ट्र की, इससे बड़ी क्या होगी, ये सबसे बड़ी जवाबदारी है. आज में हमने रहना चाहिए, और महाराष्ट्र इज द मोस्ट यील्डिंग स्टेट फॉर द कंट्री, और इधर जवाबदार इंसान देवेंद्र जी है. इसकी मुझे खुशी है और मुझे लगता है यहाँ उन्होंने कार्यरत रहना चाहिए. थैंक यू. थैंक यू. आणि मॅडम, थैंक यू.